व्हिडिओमधील पुढील हे उपाय गुप्त आहेत, कारण परिणामसुद्धा लगेच दिसतो. लक्ष्मी ही मंत्राने नाही तर नियमाने, शिस्तीने आणि चांगल्या सवयीने येत असते. नंबर 1, सकाळी उंबरठ्याला पाणी आणि हळद. रोज सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडून 1 चिमूट हळद टाका, कारण लक्ष्मी पवित्रतेतच प्रवेश करत असते. फरक 7 दिवसात घरातील तुमचे अडथळे कमी व्हायला लागतील. नंबर 2, शुक्रवारी गाईच्या तुपाचा दिवा संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान 1 दिवा. लक्ष्मी मंत्र नको, फक्त मनात कृतज्ञता असू द्या. फरक पैशाची गती वाढते फक्त 11 दिवसात. नंबर 3, तिजोरी कपाटात हळद गाठ. हळद गाठ लाल कपड्यात बांधून कपाटातील तिजोरीत ठेवा, कारण गुरु लक्ष्मी योग. फरक पैसा टिकू लागतो फक्त 21 दिवसात. नंबर 3, घरात मीठ कधीच उघडं ठेवू नका. मीठ नेहमी झाकूनच ठेवायचं, कारण उघडं मीठ हे धन घडते. आणि फरक खर्चांवर नियंत्रण 7 ते 10 दिवसात. शुक्रवारी पाय धुवून घरात प्रवेश. घराबाहेरून आल्यावर शक्य असेल तेव्हा, कारण लक्ष्मी स्वच्छ पावलातून येते. आणि फरक घरात शांती आणि समाधान लाभते. नंबर 6, देवीसमोर 3 तांदळाचे दाणे. दररोज नाही, फक्त शुक्रवारी केलं तरी चालेल, कारण अन्नपूर्णा म्हणजे लक्ष्मी. आणि फरक कधीही रिकामी वेळ येत नाही. नंबर 7, संध्याकाळी घर झाडू नका, विशेषतः शुक्रवारी, कारण अशाने लक्ष्मी बाहेर जाते. आणि फरक धनस्थैर्य 7 दिवसात. पर्समध्ये चांदीचा छोटा तुकडा कोणीही न पाहता ठेवा, कारण चंद्र आणि लक्ष्मी कृपा करते. आणि फरक पैसे अडत नाहीत. नंबर 9, तुळशीला पाणी घाला, पण शुक्रवारी दूध नाही, फक्त साधं पाणी, कारण शुक्र अशाने बिघडत नाही. आणि फरक लक्ष्मी टिकून राहते. नंबर 10, शुक्रवार पिवळं गुलाबी वस्त्र. पूर्ण नाही तर एक छोटासा रंग जरी असला तरी चालेल, कारण शुक्र आणि गुरु संतुलन. आणि फरक आकर्षण आणि संधी. नंबर 11, घरात तुटलेली भांडी ठेवू नका, कारण दारिद्र्य योग येतात. आणि फरक याचा असं होतो की पैशाचा मार्ग मोकळा होतो. नंबर 12, लक्ष्मीला विनंती. मंत्र नाही हा, डोळे बंद करून बोला, माते तू आलीस तर आम्ही तुला मान देऊ. आणि याचा फरक की मानसिक अडथळे हळूहळू तुटायला लागतात. नंबर 13, शुक्रवारी साखरदान. 1 चमचा साखर कुणालाही दान करा, कारण शुक्र प्रसन्न होतो. आणि फरक गोड बातम्या यायला सुरुवात होतात. नंबर 14, घरात सुगंध. अगरबत्ती नसली तरी चालेल, गुलाब चंदन सुद्धा चालेल, कारण लक्ष्मी सुगंधी जागेतच राहते. आणि फरक घरात प्रसन्नता असून लक्ष्मी टिकून राहते. नंबर 15, तिजोरी समोर 11 सेकंद शांत उभे राहा, कारण धनाशी नातं जुडतं. आणि फरक आर्थिक निर्णय योग्य होतात. लक्ष्मी येण्यासाठी मंत्र लागत नाही, घराची शिस्त लागत असते. नंबर 16, शुक्रवारी उंबरठ्याला कापूर धूर संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान 1 कापूर पेटवून त्याचा धूर उंबरठ्याभोवती फिरवा, कारण नकारात्मक ऊर्जा अशाने जळून जाते. आणि फरक लक्ष्मी प्रवेश मोकळा होतो. तुम्हाला 7 दिवसातच फरक जाणवेल. नंबर 17, तिजोरीत 5 कवड्या लाल कपड्यात बांधून ठेवा, कारण समुद्र तत्व आणि लक्ष्मी. आणि फरक पैसा टिकतो, अडथळे कमी होतात 11 ते 21 दिवसातच. नंबर 18, शुक्रवारी पाणी तांबे दक्षिण दिशेला ठेवा. रात्री तांब्यात पाणी ठेवून झाका, सकाळी ते झाडांना द्या, कारण खर्चाची ऊर्जा शोषली जाते. आणि फरक अनावश्यक खर्च थांबतो. नंबर 19, घरात गजर घंटी एकदा वाजवा, संध्याकाळी दिवा लावताना 1 वेळ, कारण लक्ष्मी कंपन जागृत होतो. आणि फरक घरात प्रसन्न शुभ होते. नंबर 20, शुक्रवारी पर्स साफ करा. कागद जुनी पावती हे काढून टाका, कारण अव्यवस्थता म्हणजे धन अडथळा. आणि फरक पैशाची ये जा ही सुरळीत होते. नंबर 21, लक्ष्मीचे नाव घेत झोपताना फक्त एकदा म्हणा श्री लक्ष्मी नमः, कारण अवचेतन मन धनाशी जोडतं. आणि फरक आर्थिक भीती कमी होते फक्त 21 दिवसात. हे उपाय गुप्त आहेत, म्हणूनच परिणाम देतात. लक्ष्मीला बोलण्याआधी घर तयार करा. तुम्हाला चांगल्या सवयी लावायला सुरुवात करा. नंबर 22, शुक्रवार रिकाम्या हाताने दिवा पाहणे. संध्याकाळी दिवा लावताना हातात
काहीही न धरता 21 सेकंद फक्त दिव्याकडे पहा. रिकाम्या हाताने पाहिलेला दिवा भरलेलं नशीब. फरक, पैशाबद्दलची भीती कमी आणि नवीन संधी तुम्हाला दिसू लागतात. नंबर 23, घरात एकच वेळ शांत श्वास. संध्याकाळी 7 मिनिटे बसून वेळा हळूहळू श्वास घ्या 7 वेळा आणि सोडा. मंत्र कोणताच नको, कारण लक्ष्मी स्थिर मनात राहते आणि फरक, निर्णय योग्य होतात आणि तुमचं नुकसान थांबतं. नंबर 24, शुक्रवारी उंबरठ्यावर पायरीला नमस्कार. घरात येताना पायरीला हात लावून कपाळाला लावा, कारण पायरी लक्ष्मीचा मार्ग आणि फरक, अडलेलं भाग्य तुमचं हळूहळू हलू लागतं. फरक 7 ते 11 दिवसात. नंबर 25, तांब्याचं नाणं पाण्यात. तांब्याचं नाणं 1 ग्लास पाण्यात 1 तास ठेवा. नंतर ते पाणी झाडांना द्या. नाणं ते पर्समध्ये ठेवा. फरक, धनप्रवाह मोकळा होतो. नंबर 26, शुक्रवार, घरात पहिला दिवा तुम्हीच लावा, कारण घरातील धन ऊर्जा तुमच्याशी जोडते आणि याचा फरक असा होईल की तुमच्या हातून शुभ कार्य घडते. नंबर 27, झोपण्याआधी जमिनीला स्पर्श. झोपण्याआधी उजव्या हाताने जमिनीला स्पर्श हलका करा, कारण पृथ्वी तत्व अशाने स्थिर होते आणि फरक पैसा टिकू लागतो. आता नंबर 28, शुक्रवार, उंबरठ्यावर पाणी ओतू नका. त्या दिवशी पाणी कधीही थेट उंबरठ्यावर ओतू नका, कारण अशाने लक्ष्मी वाहून जाते आणि असं न केल्याने फरक, घरात तुमच्या लक्ष्मी स्थिर राहते. नंबर 29, घरात जुना झाडू कधीच ठेवू नका. जुनी झाडू लवकरात लवकर बदला, कारण तुटलेली झाडू म्हणजे तुटकं पैसा आणि फरक, खर्च नियंत्रणात येतो. नंबर 30, देवीसमोर एकच इच्छा. शुक्रवारी देवीसमोर फक्त एकच इच्छा मनात ठेवा, कारण लक्ष्मी एकाग्रतेवर प्रसन्न होते आणि फरक 21 दिवसात संकेत मिळतो. हे उपाय गुप्त आहेत, कारण परिणाम लगेच दिसतो. लक्ष्मी मंत्राने नाही तर नियमांनी घरात येत असते. घर नेहमी स्वच्छ सुद्धा ठेवायचं. नंबर 31, शुक्रवार, उंबरठ्याला गूढ स्पर्श. घरात येण्याआधी उंबरठ्याला थोडासा गूढ स्पर्श करा. चाखू नका, कारण गूळ गोडी, शुक्र प्रसन्न आणि फरक असा होईल की घरात गोड संवाद आणि धनप्रवाह सुरळीत होऊन तुमचा धनसंचय वाढायला लागेल. नंबर 32, घरात पहिलं पाणी स्वतः प्या. सकाळी उठल्यावर घरातलं पहिलं पाणी जे राहते ते तुम्ही स्वतः प्यायचं, कारण धन ऊर्जा तुमच्याशी जोडली जाते आणि फरक, तुमच्या कामात यश येतो आणि तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागतो. नंबर 33, शुक्रवार, तिजोरी उघडून बंद. संध्याकाळी तिजोरी 11 सेकंद उघडी ठेवा आणि मग बंद करा, कारण लक्ष्मीला स्वागत आणि फरक, अडलेले पैसे हालचाल करतात. नंबर 34, घरात चप्पल उलटे ठेवू नका, विशेषतः मुख्य दरवाजाजवळ. याचं कारण, उलटी चप्पल धन उलटं आणि फरक, अचानक खर्च तुमचे हे टाळले जातात. नंबर 35, शुक्रवार, चंद्राकडे 1 मिनिट रात्री चंद्राकडे पाहून मनात म्हणा, माझ्या घरात लक्ष्मी स्थिर आहे, कारण चंद्र, मन आणि लक्ष्मी स्थैर्य आणि फरक, मानसिक स्थिरता आणि योग्य निर्णय. लक्ष्मी मंत्राने नाही तर सवयीने थांबते. हे 35 उपाय म्हणजे धनासाठीची खरं शिस्त. त्यामुळे हे 35 उपाय नक्कीच आचरणात आणा आणि मनाभावापासून करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.